कृषी विज्ञान केंद्र रोहामार्फत कुंभारकोंड येथे भुईमूग लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण संपन्न। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा यांच्या वतीने कुंभारकोंड तालुका महाड येथे भुईमूग लागवड तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणात परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। सदर प्रशिक्षण वर्गात भुईमूग पिकासाठी आवश्यक माती व्यवस्थापन, सुधारित लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन तसेच भुईमूग लागवडीत नैसर्गिक शेतीचा अवलंब यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। नैसर्गिक शेतीतील विविध निविष्ठा तयार करण्याच्या पद्धतींबाबतही शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली। प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले। तसेच प्रात्यक्षिकांअंतर्गत लागवड केलेल्या भुईमूग प्रक्षेत्राला भेट देऊन सद्यस्थितीतील कीड व रोगांचे निरीक्षण करण्यात आले आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रमोद मांडवकर, पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन आरेकर, नैसर्गिक शेती तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर, मृदशास्त्रज्ञ डॉक्टर सचिन कारले, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्या श्रीमती स्वाती मालुसरे तसेच किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री तुकाराम देशमुख उपस्थित होते। सदर प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना भुईमूग पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान मिळाल्याची भावना सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। मांजरेकर सर आपल्याला सांगणारच आहे। तर आजचा आपला विषय आहे भुईमूग पिकं। आता या भुईमूग पिकावर जर आपण बघितलं तर माती बरोबरच वातावरण एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण बघतोय की यावर्षी भरपूर बदल वातावरणामध्ये झालेला आपल्याला दिसला। अगदी पावसाळ्याची सुरुवात म्हणा किंवा लांबलेला पाऊस या दोन्ही गोष्टी वातावरणामध्ये बदल करणाऱ्या ठरल्या आणि त्याचा परिणाम हा सगळ्याच पिकांवर आपल्याला झालेला दिसून येतोय। पिकांवर म्हणण्यापेक्षा इव्हन आपल्या स्वतःवर पण झालेला आपल्याला अजूनही बघा सर्दी, खोकला किंवा हे आजार आपल्याला चालूच आहेत कारण वातावरणामध्ये बदल चालू आहे आणि वातावरणामध्ये होणारे हे बदल आहे हे आपल्याला रोगकारक परिस्थिती निर्माण करतात। आता या भुईमुगाचा जर आपण विचार केला